झी मीडियानं सिद्धार्थ विहार वसतिगृहाच्या दुरवस्थेसंदर्भात बातमी दाखवल्यावर इथं शिकलेल्यांनी हळहळ व्यक्त केली आहे। आता साहित्य, कला, राजकारण या क्षेत्रात असणाऱ्या मान्यवरांनी गतकाळातल्या आठवणींना उजाळा दिला। तिथं जे वातावरण होतं त्या वातावरणामध्ये हॉस्टेल असल्यामुळे तिथं बल्कमध्ये मुलं मिळत होती। त्याच वातावरणामध्ये आम्हाला एलिया पेरुमल कमिशनचा रिपोर्ट कोणाकडे तरी असलेला तो वाचायला मिळाला आणि त्यामुळे एक बेस आमचा तयार झाला की आमच्या प्रश्नावर आम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही। या दृष्टीने तिथं मग सुशिक्षित असणारा वर्ग हा चर्चाही करायचा आणि त्याच्यामध्ये सामीलही झाला। त्या सगळ्या पासआउट स्टुडंटला मी विनंती करतो की त्यांनी पुन्हा आपल्या आईकडे यावं। सिद्धार्थ विहार हॉस्टेल ही खरं तर आमच्यासाठी आई होती, आमची एक घरी आई होती आणि दुसरी सिद्धार्थ विहार हॉस्टेल, कारण त्या हॉस्टेलनं आम्हाला छप्पर दिलं। त्या सगळ्यांमुळेच आज आमचे सगळे माझे मित्र ऑफिसर आहेत, IAS ऑफिसर आहेत, IPS ऑफिसर आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये मोठमोठे नेते आहेत, मोठमोठे ऑफिसर आहेत, प्राध्यापक आहेत, इंटेलेक्च्युअल्स आहेत। या सगळ्यांनी खरं तर पुन्हा आपल्या आईकडे येण्याची गरज आहे। आणि जे एकूणच बाबासाहेबांनी जे पीपल्स सोसायटी सुरू केली तिच्या पाठीमागचा जो उद्देश होता तोच संपूर्ण नष्ट करण्याचं काम चाललेलं आहे। त्या बाबासाहेबांच्या विचारांचा आणि बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या संस्था आहेत त्या पुनर्निर्माण करून ते सळसळत्या ठेवायच्या। झी 24 तास, एक पाऊल पुढे।